हॅलो स्टुडंट, प्रॅक्टिस सेट घ्यायच्या अगोदर पहिले मी काही एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स घेत आहे 2-3 BPT वरचे, कन्वर्स ऑफ BPT वरचे, की ज्याच्यामुळे तुम्हाला मग प्रॅक्टिस सेटचं प्रॉब्लेम इझी वाटेल आणि त्यातले काही प्रूफ्स आहेत ते पण समजायला सोपी जाईल. थेअरी मात्र तुम्ही लर्न करून घ्याल त्याच्या आधी. आता एक्स्ट्रा प्रॉब्लेम ऑन बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अँड कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता कधी कोणता थेरम यूज करायचा हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. क्वेश्चन काय दिलंय बघा, इन ट्रायंगल ABC, या ABC ट्रायंगल मध्ये DE पॅरलल टू BC, DE ही BC ला पॅरलल आहे असं दिलंय. जर ट्रायंगल मध्ये एखादी लाईन एखाद्या साईडला जर पॅरलल असते तर आपण कोणत्या थेरमचा यूज करू शकतो? जर पॅरलल देऊ नाही तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा यूज करू शकतो. ठीक आहे, तर ट्रायंगल मध्ये पॅरलल लाईन दिलीच आहे म्हणजे BPT यूज करायचा आहे. कोणत्या कोणत्या व्हॅल्यू दिले बघा, DB 5.4, DB कुठे आहे? ही एवढी 5.4 सेंटीमीटर. AD 1.8, हा AD आहे 1.8 सेंटीमीटर. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी काय दिलंय? EC म्हणजे हा दिलाय 7.2 सेंटीमीटर. ओके, आणि AE फाइंड करायचं, AE अँड AC सुद्धा ते लिहायचं राहिलं होतं. AE फाइंड करूया. ठीक आहे, पहिले ते AE फाइंड करायचं आणि AE मिळाल्यावर AE आणि EC चे ऍडिशन करून AC तर आपल्याला भेटू शकतो. हा, तर मग आता पहिले काय दिलंय? पहिले तुम्ही ह्या ट्रायंगल मधल्या काय काय व्हॅल्यूज दिल्या आहे. कधीही अल्जेब्रा असो नाही तर जॉमेट्री. अल्जेब्रा असेल तर पहिले इक्वेशन लिहावं लागते. जॉमेट्री आहे तर ज्या व्हॅल्यूज दिल्या आहेत, जी गिवन इन्फॉर्मेशन आहे ती लिहायची. इन ट्रायंगल ABC DB दिलेला आहे 5.4 सेंटीमीटर. ओके, AD दिलेला आहे 1.8 सेंटीमीटर. त्यानंतर EC दिला आहे 7.2 सेंटीमीटर. ठीक आहे, ह्या 3 व्हॅल्यूज दिल्या आणि ह्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. आणखी काय दिलं आहे? DE पॅरलल टू BC, बट आन्सर मध्ये लिहिताना DE सेगमेंट, लाईन, साइड असं मेन्शन करावं लागते. ओनली DE नाही लिहायचं. क्वेश्चन कसाही विचारतील, आन्सर लिहिताना सेगमेंट DE पॅरलल टू BC. BC काय आहे? साइड आहे. किंवा 2 डॉट आहेत हे, तर तुम्ही याला साइडच्या ऐवजी BC साइड पण म्हणू शकता, BC सेगमेंट पण म्हणू शकता. तुम्ही साइड BC लिहा. मग पॅरलल लाईन आहे तर आपण कशाचा यूज करू शकतो? देअरफॉर BPT. पॅरलल लाईन आहे तर रेशो इक्वल. तर रेशो कुठून स्टार्ट कराल? ट्रायंगलच्या कोणत्या व्हर्टेक्स पासून स्टार्ट कराल? तर पॅरलल लाईन बघायच्या कोणत्या? हे आहे ना, हो ना, ह्या 2 आहे. याच्यासमोर कोणता व्हर्टेक्स येतो बघा, हा A येतो, म्हणजे A पासून स्टार्ट करायचं. AD अपॉन DB, AD अपॉन DB, राइट? AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. बरं, याला रिझन काय लिहाल? रेशो समोर कन्वर्स ऑफ BPT लिहितात का BPT? आता तर सर्वांना लर्न असायला पाहिजे. नाही आहे तर तुम्ही तेव्हाचा अभ्यास तेव्हा करा, कारण मग खूप सारे थेअरी तुमची प्रिपेअर करायची राहिली तर पुढचे टॉपिक समजणार नाही. तुम्हाला लगेच आठवायला पाहिजे का पॅरलल लाईन आहे आणि जर मी याच्यावरून रेशो लिहिला आहे तर इथे काय लिहायचं? काय लिहायचं रेशो समोर? बाय BPT मीन्स बेसिक, कंप्लीट स्पेलिंग लिहायचं आहे तुम्हाला, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे, AD अपॉन DB इक्वल टू AE अपॉन EC. आता ज्याच्या खाली त्याची व्हॅल्यू पुटअप करूया. AD ची व्हॅल्यू किती आहे? लाईनच्या वरती AD आहे तर वर 1.8. युनिट लिहायची गरज नाही, युनिट सर्वांचे सेम पाहिजे, फक्त सेम आहे. DB लाईनच्या खाली आहे, किती आहे? 5.4 इक्वल टू AE माहीतच नाही आहे. ठीक आहे ना, AE ची व्हॅल्यू तर फाइंड करायची आहे. जे माहित नाही ते जसंच्या तसं. आणि अपॉन मध्ये EC आहे, किती आहे? 7.2. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय? नंबर याला सॉल्व करायचं आहे, म्हणजे AE ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर AE तर पॉझिटिव्हच आहे, जिथे आहे तिथेच ठेवाल. ठीक आहे, AE जिथे आहे तिथे नंबर कडे जाईल. तर नंबर कडे जाताना राईटचा लेफ्टला चाललाय तर साइन चेंज होईल, म्हणजे डिव्हिजन मध्ये 7.2 आहे तर इकडे गेले तर मल्टिप्लिकेशन मध्ये होणार. 1.8 अपॉन 5.4, तो डिव्हिजन 7.2 होता, इकडे आलं तर मल्टिप्लिकेशन 7 आणि इक्वल टू
ए. ठीक आहे. आता आपण डेसिमल पॉईंटचं कॅल्क्युलेशन करायला डिफिकल्ट जातं, म्हणून आपण काय करणार आहे, पहिले पॉईंट काढून टाकायचं. ठीक आहे, पॉईंट काढला, पण नुसतंच पॉईंट काढल्याने होते का नाही, त्याची व्हॅल्यू पण तशीच राहायला पाहिजे. तर तुम्हाला सांगितलं मी, वरचा पॉईंट काढला तर खाली 0 वाढतो आणि खालचा पॉईंट काढला तर वर 0. पण किती 0? आता वरचा पॉईंट काढला तर 0 कुठे वाढणार, खाली. किती 0? पॉईंट नंतर एक अंक आहे तर 1 0. समजलं का? मी वरचा पॉईंट रिमूव्ह केला त्याच्यामुळे 0 खाली वाढणार. पॉईंट नंतर एक अंक होता ते 1 0. ठीक आहे. मग इथे पण वरचा पॉईंट काढला, हे वरच आहे ना, वरचा पॉईंट काढला तर 1 0 कुठे वाढणार, खाली, म्हणजे इथे. ठीक आहे. पॉईंट नंतर एक अंक आहे म्हणून 1 0 वाढले. पॉईंट नंतर 2 अंक असते तर 2 0 वाढले असते. ठीक आहे. याचा 1 0 आणि याचा 1 0. याचे पॉईंट काढले. तसंच आपण खालच्याचा अपॉन मध्ये हा याचा पॉईंट काढला, मग याचा पॉईंट काढला तर 0 कुठे वाढतो, वर. हो ना. खालच्याचा पॉईंट काढला तर 0 कुठे वाढणार, वर. पॉईंट नंतर एकच अंक आहे तर 1 0 वाढणार. खालच्याचा पॉईंट काढला तर इथे वरती 0 वाढणार. पॉईंट नंतर 1 डिजिट आहे तर 1 0 असे, 2 डिजिट असते तर 2 0 वाढले असते. ठीक आहे. म्हणजे सगळं नंबरकडे नेल्यावर पॉईंट दिसलं तर पहिले पॉईंट काढून घ्यायचे. ठीक आहे. आणि वरचा पॉईंट काढला तर खाली 0 आणि खालचा पॉईंट काढला तर वर 0 द्यायचे. वरचे 2 पॉईंट काढले तर हे 2 0 खाली वाढले. खालचा 1 पॉईंट काढला तर वर 1 0. पॉईंट नंतर जेवढे डिजिट्स असतील तेवढे 0 वाढवायचे. आता पहिले 0 0 कॅन्सल करते. ठीक आहे. हे झाले कॅन्सल. वरचा 1 0 खालच्या एका 0 सोबत कॅन्सल. आता कोणाच्या पाड्यात येतात, 9च्या पाड्यात हाही येतो, हाही येतो, हाही येतो. कोणीही एक घ्या. समजा मी हा घेतला, हा आणि हा 9चा टेबल म्हटला. हा 9 सख 54, 9 6 54. मग खाली 9चा पाडा आणि हा 54च नाही, हा 0 आहे तर हा असा येईल. ठीक आहे ना. 9चा पाडा खाली म्हटला 9 सख 54 आणि हा 0 जसाच्या तसा. इथे 9चा पाडा 9 8 72. राईट. 9चाच टेबल वर, 9चाच टेबल खाली. कोण उरलं बघा. मग याला आणखी सॉल्व करायचं. कसं सॉल्व करता, कोणाच्या पाड्यात येतात, 6च्या टेबल मध्ये येतात. राईट. हा 6चा पाडा वर म्हटलं, साइन 3 18, साइन आहे 60. हो ना. 6 3 18, 6 10 60. 6चा टेबल पहिले मी 9चा टेबल खाली. आता 6च्या टेबल वर, 6चा टेबल खाली. कोण उरलं, 3 × 10 / 8, 3 × 8/10. आता मी याला आणखी रिड्यूस नाही करणार. 8 3 24. याचंही होते, याच्या अर्धे. इथे 2चा टेबल, इथे 2चा टेबल होते, पण मी असं करत आहे 3 × 8 20. कारण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन काही पहिले करू शकतात. आणि याचं डिव्हिजन केलं 10नी तर पूर्ण भाग नाही जाणार. 10च्या पाड्यात 24 येतात का, नाही. पण हे डिव्हिजन करूनही पाहायची गरज नाही. 1 0 आहे म्हणजे 10नी डिव्हाइड करायचं. जर डिव्हाइड करत बसायची गरज नाही. तुम्ही 10thला आहे, डिव्हिजन करायचं असेल तर करा, मला काही प्रॉब्लेम नाही. बट डायरेक्ट आन्सर येतं तर डिव्हिजन करायची गरज काय. 1 0 आहे तर मागून एका अंकानंतर पॉईंट. जसं हा पॉईंट काढला तर खाली 1 0 वाढते ना, तसंच 10नी डिव्हाइड करताय ना, डिव्हिजन डिवाइड बाय 10, तर 1 0 आहे तर मागून एका अंकानंतर पॉईंट. समजा असं आलं असतं, 24/100. तर मग कसं लिहिलं असतं, 2 0 आहे 100 मध्ये तर मागून 1 2 अंकानंतर पॉईंट. 2 0 आहे तर 2 अंकानंतर पॉईंट आणि मग इथे कोणी नाही म्हणजे 0. असं डायरेक्ट आन्सर लिहिलं असतं. ठीक आहे. पण इथे एकच 0 असल्यामुळे मागून बॅक साईडनी एका अंकानंतर पॉईंट. तर ही झाली एची व्हॅल्यू. किती आली आहे, 2.4 सेंटीमीटर आहे तर सेंटीमीटर लिहा. राईट. फाइंड एई होता, सीएम मध्ये होता सीएम. आता एसी फाइंड करा म्हणतात. तर एसी कसं फाइंड करा, ए इथं भेटला त्याच्या खालीच लिहायचं आहे, तेवढ्या जागेत बसलं नसतं म्हणून मी इथे लिहितो. एसी कसा फाइंड करायचा. एसी बघा कोणामुळे तयार झालाय, एई प्लस ईसी. डायग्राम मध्ये समजते. एई आणि ईसी ला कंबाईन केलं तर एसी बनतो. मग एसी कसा बनतो, एई प्लस ईसी. आणि ही सेगमेंट आहे ना,
2 डॉट आहे म्हणजे काय आहे, ही एक सेगमेंट, ही दुसरी सेगमेंट. सेगमेंटची ॲडिशन सबट्रॅक्शन कधी पॉसिबल आहे, ते साधे नंबर नाही आहे, ते सेगमेंट आहे. सेगमेंटची ॲडिशन सबट्रॅक्शन कधी पॉसिबल आहे, जेव्हा पॉईंट्स एका लाईनवर असतात. जर हे असे 3 ठिकाणी 1 2 3 पॉईंट असते तर ना याची ॲडिशन झाली असती ना सबट्रॅक्शन. ठीक आहे, एका लाईनवर आहे म्हणून ॲडिशन सबट्रॅक्शन होते. तर असं तुम्ही कधी पण ॲड केलं किंवा सबट्रॅक्ट केलं तर तुम्हाला रिझन लिहिणं आवश्यक आहे, का बरं ॲडिशन केली. बिकॉज ए डॅश ई डॅश सी, बिकॉज ए ई सी म्हणजे ए आणि सीच्या मध्ये ई आहे. हे 9व्या वर्गात झालं आहे तुमचं, याला बिटवीननेस म्हणतात. ए आणि सीच्या मध्ये ई आहे म्हणजे हे तीनही पॉईंट्स कोलिनियर आहे, एका लाईनवर आहे म्हणून आपण ॲडिशन करू शकतो. मग ज्याच्या खाली त्याची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू किती आली 2.4 प्लस ई सी ची व्हॅल्यू किती दिलेली होती 7.2. आता डेसिमल पॉईंटची ॲडिशन कशी करायची तर मी ऑलरेडी शिकवलेलं होतं तुम्हाला. कशी करता ॲडिशन, कसं करता, 2.4 प्लस 7.2. पॉईंटच्या खाली पॉईंट लिहिता ॲडिशन मध्ये, इथे मी रफ मध्ये करत आहे. पॉईंटच्या खाली पॉईंट 2.4 7.2. आन्सर मध्ये पॉईंटच्या खाली पॉईंट असते. 4 प्लस 2 7 प्लस 4 प्लस 2 6 7 प्लस 2 9 मीन्स आन्सर आलाय 9.6 सेंटीमीटर. ही झाली एसीची व्हॅल्यू. आणि कधीही अल्जेब्रा असो नाही तर जॉमेट्री असो, जे काय आन्सर्स आले आहे, 2 क्वेश्चन होते, दोघांचेही आन्सर पुन्हा एकदा खाली लिहावे लागतात. असं लिहायचं. देअरफॉर पहिले काय विचारला होता, ए इज इक्वल टू 2.4 सेंटीमीटर अँड सेकंड विचारला होता ए सी इज इक्वल टू 9.6 सेंटीमीटर. ठीक आहे, तर तुमचा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. लाईन पॅरलल होती म्हणून रेशो इक्वल आहे. लाईन पॅरलल असली ट्रायंगलमध्ये कधीही रेशो इक्वल असतात. बीपीटी लिहायचा रेशो समोर नेहमीच, ज्याच्या खाली त्याची व्हॅल्यू. कॅल्क्युलेशनचा इच अँड एव्हरी स्टेप करून दिलेली आहे. ठीक आहे, समजून घ्या आणि स्वतःच्या मनाने बिन पाहता 1-2 वेळा प्रॅक्टिस करा. हां, आणि बेसिक क्लासमध्ये पॉईंटचे ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सगळं शिकवलं आहे. रिवाईज करा विसरले असाल तर. ठीक आहे, आणि 2 क्वेश्चन विचारले होते तर दोन्ही याचे आन्सर्स आठवणीने खाली लिहावे लागतात आणि आन्सर जे येतात त्याला बॉक्स सुद्धा करावा लागते बोर्ड एक्झाममध्ये. ठीक आहे, आणखी काही व्हिडिओज आपण एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स बघणार व्हायचे आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट. ओके.